अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। परवा होती दत्त जयंती, खूप छान प्रकारे सेलिब्रेट झाली आहे, तर तेच मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सकाळची सुरुवात माझी गरम पाणी पिल्याने होती। मी गरम पाणी पिते सकाळी, खूप फ्रेश वाटतं। त्यानंतर माझी एक्सरसाइज असते। एक्सरसाइज झाल्यानंतर मी सगळ्या झाडांना पाणी देऊन घेते। आज बाई लेट येणार होती माझी कामवाली, त्यामुळे मी सकाळीच सगळी घरं झाडून घेतले। त्यानंतर सगळी घरं पुसून घेतली आणि बाकीची सगळी स्वच्छता करून घेतली। सकाळी स्वच्छता केली ना की खरंच खूप छान वाटतं। आणि आज दत्त जयंती पण होती, म्हणजे परवा दत्त जयंती होती, त्यामुळे सगळी माझी साफसफाई आधी सगळी कंप्लीट करून घेतली। बाकीचे पण थोडे मोठे कामं होते ते केले। मार्केटमध्ये जाऊन जरा काही सामान आणायचं होतं ते आणलं। नंतर बाकीची छोटी मोठी काही कामं होती ती कंप्लीट करून घेतली। आणि नंतर बाहेर दरवाजामध्ये छानशी रांगोळीसुद्धा काढली। आणि आज झाडाला इतके सुंदर फुलं आले होते ना की खूप छान वाटलं मला। आणि सगळं घर माझं क्लीन झालं, छान आवरून झालं, मस्तपैकी फ्रेश झाले। आणि नंतर मग मी देवाच्या पूजेला लागले। सगळ्यात अगोदर मी दत्ताचा अभिषेक करून घेतला आणि बाकी देवाची पूजा करून घेतली। इतकं सुंदर वाटत होतं ना आजचा दिवस, म्हणजेच परवाचा दिवस। खूप सुंदर असा माझा दिवस गेला आणि खूप छान प्रकारे माझी पूजा झाली, उपासना झाली। आणि नंतर मी दत्त महात्म्य पण वाचलं, दत्त जयंती होती तर। खूप छान प्रकारे असा माझा दिवस गेला। त्यानंतर मी नाश्त्यामध्ये पोहे बनवले होते आज, कारण आज तर बाकी काही लेट बनवणार होते, त्यामुळे नाश्त्यामध्ये पहिलेच मी पोहे बनवून घेतले। छानपैकी पोह्याला फोडणी दिली, त्याच्यामध्ये कांदा, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून छानपैकी अशी फोडणी देऊन घेतली। तुम्ही बघू शकता पोहे इतके सुंदर आणि टेस्टी बनले होते ना। तर मस्तपैकी नाश्ता केला। त्यापर्यंत प्रियांशी पण उठली होती, मग मी, करण आणि प्रियांशी तिघांचा नाश्ता झाला छानपैकी। आणि अशा प्रकारे माझी दत्त जयंती सेलिब्रेट झाली। तुमची कशी झाली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय। नक्की लाईक करा, सबस्क्राईब